नमस्ते. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो काही बेसिक भाग आहे त्याची चर्चा आपण ऑलरेडी चालू केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. नोमेनक्लेचरबद्दल आपली चर्चा करून झालेली आहे. नोमेनक्लेचरमध्ये IUPAC सिस्टीममध्ये ज्या बेसिक गोष्टींची रिक्वायरमेंट असते त्याची चर्चा आपली झाली. मुळात प्रश्न असा आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, हा आज आपला चर्चेचा मुद्दा असणार आहे. तुम्ही जर आपण पाहिलं की निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आढळतात याच्यामध्ये प्रामुख्याने त्या कार्बनच्या बनलेल्या असतात. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट आपल्या ज्या दैनंदिन आयुष्यातल्या आहेत, तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या की ज्याच्यामध्ये कार्बन नाही असं होणार नाही. तुमची कपडे कार्बन असतं त्याच्यामध्ये. तुम्ही एखादा ड्रग घेता, ड्रग याने औषध मेडिसिन ज्यावेळेस तुम्ही घेता त्याच्यामध्ये सुद्धा बरेच कंपाऊंड आहेत. ॲस्पिरिनची गोळी आहे समजा, ही केमिकल कंपाऊंड आहे बाळांनो, आणि त्यातही ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. किंवा प्रोटीन आपल्या आहारातले ऑफकोर्स याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. न्यूक्लिक ॲसिड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. सो पॉईंट इज दॅट आपल्या आसपास आढळणाऱ्या आपल्या आसपास आपण जे म्हणतो ना, अन्न वस्त्र निवारा, याच्या आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असताना सर्वात जास्त प्रमाणात जर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर कार्बन कंपाऊंडचं आहे. मग अशा कंपाऊंडचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्बनचे कंपाऊंड आढळण्या पाठीमागचं कारण काय, तर त्याच्या पाठीमागचं बेसिक आणि महत्त्वाचं कारण हे आहे की कार्बनमध्ये एक वेगळी प्रॉपर्टी आहे जी आपण माझ्यामध्ये 10वीमध्ये पाहिलेली असणार आहे. त्या प्रॉपर्टीला म्हणतात कॅटेनेशन प्रॉपर्टी. काय म्हटलं आता त्याला? कार्बनचे कंपाऊंड एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसण्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे बाळांनो, कॅटेनेशन प्रॉपर्टी. तर कॅटेनेशन म्हणजे काय, इयत्ता 10वीमध्ये तुम्हाला याच्याबद्दल बेसिक गोष्टी झालेल्या असणार आहेत. कॅटेनेशन कशाला म्हणायचं, ठीक आहे. कॅटेनेशन, नेशन कुठल्या देशाचं नाव आहे काय? नाही. कॅटेनेशन याच्यामध्ये एक प्रॉपर्टी अशी असते बाळांनो की ज्याच्यामध्ये काय होतं की कार्बनसारखा एखादा एलिमेंट आहे. कार्बनमध्ये अशी क्षमता आहे की तो काय करू शकतो, कार्बनच्या दुसऱ्या ॲटमबरोबर पाहिजे तेवढी मोठी चेन तयार करू शकतो. त्याच्या बॅलन्सला सॅटिस्फाय करत असताना तो स्वतःच्याच ॲटमबरोबर पाहिजे तेवढ्या मोठ्या काय तयार करू शकतो, चेन तयार करू शकतो. ही जी त्याची चेन तयार करण्याची क्षमता आहे स्वतःच्याच दुसऱ्या ॲटमबरोबर, याला म्हटलं जातं कॅटेनेशन. सो कार्बनमध्ये कॅटेनेशनची ही जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तो खूप मोठ्या प्रमाणावर कंपाऊंड तयार करू शकतो. आणि कार्बन हॅज द युनिक प्रॉपर्टी दॅट इज कॅटेनेशन ड्यू टू विच इट फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड विथ द अदर कार्बन ॲटम्स. आणि म्हणून जसं मी मगाशी सांगितलं तसं देर आर इम्पॉर्टंट एरियाज इन विच दिस इज ॲप्लाइड. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला तसं प्रोटीन पहा तुम्ही, आपल्या आहारामध्ये प्रोटीन असतं किंवा प्रोटीन फायबर्स असतात. मगाशी मी सांगितलं काही मेडिसिन्स आहेत, लाईक ॲस्पिरिनची गोळी मी सांगितली की जी आपल्या दैनंदिन आहारामध्ये वापरली जाते. दैनंदिन आहारामध्ये नाही वापरली जात, आपण ज्यावेळेस आवश्यक असेल त्यावेळेस तिचा उपयोग करतो. सो पॉईंट इज दॅट की ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आसपास, याच्यामध्ये बहुतांश साधी गोष्ट आहे. समजा तुम्ही प्रवास करायला निघाला, गाडीवर बसलात, त्या गाडीला जे डिझेल लागतं किंवा पेट्रोल लागतं हे सुद्धा काय आहे, फायनली जाऊन कार्बन कंपाऊंड आहे. म्हणून कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. आलं लक्षात मी काय सांगितलं ते? ठीक आहे. ठीक आहे. कार्बन कंपाऊंडचा जो अभ्यास केला जातो, विशेषतः हे जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत मेनली कंटेनिंग कार्बन, मेन त्यांच्यातला जो कॉन्स्टिट्युएंट आहे कार्बन आहे, अशा कंपाऊंडला म्हटलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय म्हटलं आता त्यांना? ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि अशा कंपाऊंडचा म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास करणारी जी केमिस्ट्रीची ब्रांच आहे त्याला म्हटलं जातं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय म्हटलं जातं त्याला? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो दोन मुद्दे तुमचे क्लिअर झालेले असले पाहिजेत. एक, मेनली कार्बन कंपाऊंड म्हणजे काय, मेन कॉन्स्टिट्युएंट जो असेल त्यांचा तो कोण असतो? कार्बन असतो. मेन कॉन्स्टिट्युएंट जर कार्बन असेल तर त्यांना म्हटलं जातं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय म्हटलं जातं?
ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला म्हटलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता मेन कंपाऊंड कार्बन आहे याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यामध्ये दुसरे कुठले कंपाऊंड नसतात, म्हणजे हायड्रोजन दुसरे कुठले ॲटम नसतात. त्यात हायड्रोजन असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो, सल्फर असू शकतो, डिपेंड करतं. पण याचा असा अर्थ तुम्ही घ्यायचा नाही की कार्बन कंपाऊंड याचा अर्थ फक्त आणि फक्त कार्बन आहे असं होत नाही. मेन कॉन्स्टिट्युएंट त्याचा कार्बन आहे. आणि आपण हे पाहिलेलं असेल की याच्याबरोबर सामान्यपणे हायड्रोजन असतो, ज्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या संदर्भातल्या काही गोष्टी अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याची खूप मोठी हिस्ट्री आहे. जवळपास 200 वर्ष पाठीमागे आपण जाऊ शकतो. आणि 200 वर्षापूर्वी ज्यावेळेस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल खूप डिटेल अभ्यास करायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये बर्जेलियस नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने असं सांगितलं एक अतिशय व्हायटल फोर्स असतं जे फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्येच असतं आणि त्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होतात असं सांगणारा कोण? बर्जेलियस. सो बर्जेलियस हा जो सायंटिस्ट होता त्याचं असं म्हणणं होतं की व्हायटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जे इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नसतं. म्हणून इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होत नसावेत असा त्याचा अंदाज. मात्र हे जे काही बर्जेलियसची धारणा होती किंवा जे काही बर्जेलियसने सांगितलेलं होतं याला ठोकर देणारं जे आहे संशोधन ते कुणी केलं? ओहलरने केलं. बर्जेलियसचं काय म्हणणं होतं की फक्त एक व्हायटल फोर्स आहे आणि जे फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतं म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होतात. मात्र बर्जेलियसचं जे काही म्हणणं होतं ते मागं टाकणारं जे काही संशोधन आहे ते कुणी केलं? ओहलरने केलं. आणि त्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिकली सिंथेसाइज करून दाखवलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया त्याने काय केला? सिंथेसाइज करून दाखवला इन लॅबोरेटरी फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट ह्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून त्याने युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करून दाखवला. हे तयार करणारा कोण? एफ ओहलर. थोडक्यात बर्जेलियसचे जे म्हणणे होतं की एक विशिष्ट फोर्स असतं त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होतं आणि ते फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्येच असू शकतं, हे जे मत आहे हे सिंथेसाइज हे काय केलं? ओहलरने युरिया सिंथेसाइज करून दाखवला अमोनियम सायनेटपासून आणि ह्या म्हणण्याला थोडंसं हे जे काय म्हणणं होतं ते मागं पडलं. आता अमोनियम सायनेट म्हणजे काय? NH4CNO. NH4CNO म्हणजे कोण? अमोनियम सायनेट. त्याला जर हीट दिली तर काय तयार होतो? युरिया तयार होतो. युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CONH2. बऱ्याच वेळा युरियाचा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी पडणार आहे. सो रिमेंबर दिस. अमोनियम सायनेट ऑन हिटिंग गिव्ज युरिया. आता आपला हा काय ही रिॲक्शन हा आपला अभ्यासाचा मुद्दा नाही आहे. आपल्यासाठी फक्त महत्त्वाचं आहे की ओहलरने काय सांगितलं ते ओहलरने हे सिंथेसाइज करून दाखवलं. सांगितलं म्हणण्यापेक्षा त्याने प्रॅक्टिकली तयार करून दाखवला, युरिया तयार करून दाखवला फ्रॉम दी अमोनियम सायनेट. महत्त्वाची गोष्ट ही आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडपासूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होतात. या गोष्टीला त्याने छेद दिला आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून देखील ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होऊ शकतात हे त्याने सिद्ध करून दाखवलं. सो एफ ओहलर सिंथेसाइज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय नाव त्याचं? युरिया फ्रॉम अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट NH4CNO. ऑन हिटिंग इट गिव्स युरिया दॅट इज NH2CONH2. क्लिअर? इथपर्यंत काय शंका आहे का? चला पुढे जाऊया. पुढचा पॉईंट आहे द शेप्स ऑफ कार्बन कंपाऊंड. द शेप्स ऑफ कार्बन कंपाऊंड. आता कार्बन कंपाऊंडचे शेप्स कोणकोणते असतात हे समजण्यासाठी आपल्याला ॲक्च्युली हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट समजलेली असली पाहिजे. हायब्रिडायझेशन ही जी संकल्पना आहे ही आपली क्लिअर असली पाहिजे. ही संकल्पना जर आपली क्लिअर असेल, ही कॉन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर आपल्याला शेप्स ऑफ कार्बन कंपाऊंड सांगता येऊ शकतात. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड और केमिकल बॉन्डिंग नावाचा एक टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डिटेल काय पाहायचं आहे? शेप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला समजू शकतात आणि आपण हायब्रिडायझेशन तिथे समजून घेणार आहोत. आता जर मी हायब्रिडायझेशन सांगत बसलो इथे तर आपलं संपूर्ण लेक्चर त्यात जाईल, कारण त्याच्यासाठी एक संपूर्ण आणि स्वतंत्र धडा डिव्होट केलेला आहे. पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? तो धडा ज्यावेळेस आपण शिकतो त्यातून जे आपण काही घेतलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी आपण बेसिक चर्चा फक्त आवश्यक तेवढी करूया. हायब्रिडायझेशनचा एक प्रकार आहे बाळांनो sp3 हायब्रिडायझेशन. दुसरा प्रकार आहे sp2 हायब्रिडायझेशन. जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढेच मी इथे सांगतोय. आणि तिसरा प्रकार आहे sp हायब्रिडायझेशन. सो 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला sp3 हायब्रिडायझेशन.
दुसरा प्रकार सांगितला sp2 हायब्रिडायझेशन आणि अजून एक प्रकार सांगितला मी sp हायब्रिडायझेशन. आता हा जो sp3 हायब्रिडायझेशन असतो किंवा sp2 हायब्रिडायझेशन असतो किंवा sp हायब्रिडायझेशन असतं, याला धरून म्हणजे समजा sp3 हायब्रिडायझेशन असेल तर एक डेफिनाइट शेप असतो, sp2 हायब्रिडायझेशन असेल तर त्या ठीक आहे. मी हे सांगायचा प्रयत्न करत होतो की sp3 हायब्रिडायझेशन असेल तर त्याच्याशी संदर्भात एक डेफिनाइट शेप असतो, म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन असणारा जो कंपाऊंड असेल, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असेल त्याचा एक डेफिनाइट शेप आहे. कार्बन जर sp2 हायब्रिडाइज असेल तर त्याच्याशी संदर्भातला एक डेफिनाइट शेप असणार आहे त्या कंपाऊंडमध्ये. sp हायब्रिडायझेशन ज्या कार्बनमध्ये आढळेल असा जो काही कंपाऊंड असेल त्याचा एक डेफिनाइट शेप असणार आहे. बेसिकली सांगायचं झालं तर एक s ऑर्बिटल आणि 3 p प्युअर हायब्रिड ऑर्बिटल ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल तयार होते. आता sp2च्या बाबतीत सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो, एक s आणि 2 p एकत्र येतात sp2 तयार होतो, एक s आणि एक p एकत्र येतो आणि काय होतं आपल्याला sp हायब्रिडायझेशन मिळतं. आता sp3 हायब्रिडायझेशन असेल तर आपल्याला जो काही कंपाऊंड मिळतो तो कसा असतो बाळांनो, टेट्राहेड्रल. तो कसा असणार आहे, टेट्राहेड्रल. sp2 जर असेल तर आपल्याला त्या परिस्थितीत जो शेप मिळतो तो असतो ट्रायगोनल. कसा असतो, ट्रायगोनल. आणि sp हायब्रिडायझेशन असेल तर त्या परिस्थितीत आपल्याला काय मिळणार आहे, डायगोनल शेप मिळतो, म्हणजे लिनियर. ठीक आहे. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर टेट्राहेड्रल, sp2 असेल तर ट्रायगोनल, sp असेल तर डायगोनल. याच्या संदर्भात आपण नंतर डिटेल चर्चा करणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, कार्बन जर sp3 हायब्रिडाइज असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असते, sp2 असेल तर ट्रायगोनल जॉमेट्री असते आणि sp असेल तर डायगोनल जॉमेट्री असते. बॉन्ड अँगल असतो सामान्यपणे 108च्या आसपास, अप्रॉक्सिमेटली 108च्या आसपास. sp2 मध्ये 120 डिग्रीच्या आसपास आणि इथे असतो 180 डिग्रीच्या आसपास. ॲक्च्युली 180 डिग्रीज धरूया, इथे 120 डिग्रीज धरूया. इथे मात्र लोन पेअरवर अवलंबून असतं, किती लोन पेअर ऑफ आहेत. एका लोन पेअरसाठी 2.5 डिग्रीनं चेंज होतो. हे सगळं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहेत. सो काय काय सांगितलं मी, sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री टेट्राहेड्रल असेल, बॉन्ड अँगल 109 109च्या आसपास 108च्या आसपास. sp2 हायब्रिडायझेशन असेल तर 120 डिग्री बॉन्ड अँगल असेल आणि जॉमेट्री जी असेल ती ट्रायगोनल असणार आहे. sp हायब्रिडायझेशन असेल तर 180 डिग्री याच्यामध्ये बॉन्ड अँगल असणार आहे आणि जॉमेट्री कशी असणार आहे, डायगोनल असणार आहे. आता मूलतः प्रश्न असा आहे बाळांनो की आपण जे काही कार्बनचे कंपाऊंड अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये कोणामध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आढळतं ते सुद्धा फिक्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्केन बाळांनो, अल्केनचं वैशिष्ट्य काय आहे, सगळेच्या सगळे कार्बन कार्बन काय असतात, सिंगल बॉन्ड असतात. मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल बाळांनो तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता तिथे असणारं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे हा जो काही कार्बन असतो सिंगल बॉन्ड जर असेल कार्बनचा तर लक्षात ठेवायचं तो इट इज sp3 हायब्रिडाइज. हा जो कार्बन आहे तो सिंगल बॉन्ड आहे, सो sp3 हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो कार्बन कसं आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. अल्कीन असेल बाळांनो, आता अल्कीन म्हटलं की याचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला, याच्यामध्ये काय असणार आहे, ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारच आहे अल्कीनमध्ये. मग अशा परिस्थितीत हा जो कार्बन आहे ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे याला म्हणायचं sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. काय म्हणायचं त्याला, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. तुम्हाला इथे हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम असेल तर तो असतो sp3 हायब्रिडाइज ॲटम. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर समजून घ्यायचा हा काय असतो, sp2 हायब्रिडाइज. हा काय असतो, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. क्लिअर. सो अल्केनच्या बाबतीत कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला रे आला की तुम्ही समजून घ्यायचं तो काय आहे, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. तिसरं जे आहे ते आहे अल्काईन. सो अल्काईनच्या बाबतीत तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, हे बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतोच असतो. म्हणजे जो कार्बन किती बॉन्ड तयार करत असेल, 3 बॉन्ड तयार करत असेल त्याला तुम्ही समजायचं हा काय आहे, sp हायब्रिडाइज आहे. हा काय आहे, sp हायब्रिडाइज्ड आहे. समजलं. सो अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड म्हणजे कार्बन जर सिंगल बॉन्ड तयार करत असेल तर तो sp3 हायब्रिडाइज असतो.
कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तो sp2 हायब्रिडाइज असतो, तो आपल्याला आपण म्हणू शकतो की तो काय आहे, sp2 हायब्रिडाइज आहे. अल्काईन जर असेल त्याच्यामध्ये कार्बन काय करतो, ट्रिपल बॉन्ड तयार करतो. म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, तो 4 बॉन्ड तयार करणार ठीक आहे, पण कार्बन कार्बन बॉन्ड किती आहेत हे महत्त्वाचं आहे. सो याच्यामध्ये कार्बन काय तयार करतो, ट्रिपल बॉन्ड तयार करतो आहे, याला म्हणायचं sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. समजलं. सो आता आपण जर ओव्हरऑल ही चर्चा केली, आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडबद्दल बोलायचं आहे, त्यातही कार्बन कंपाऊंडबद्दल बोलायचं आहे, ज्याचा अभ्यास आपण सारखा करणार आहे. त्यानुसार मी तुम्हाला आता सांगायचा प्रयत्न करतो. अल्केनबद्दल आपण बोलणार आहोत, अल्कीनबद्दल आपण बोलणार आहोत, त्याच्यानंतर आपण अल्काईनबद्दल बोलणार आहोत. ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. अल्केन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, का ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ॲटलिस्ट एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सो अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ॲटलिस्ट एक तरी, अल्काईन एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. हायब्रिडायझेशन कोणतं, sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड हायब्रिडायझेशन कोणतं, sp2 हायब्रिडायझेशन. अल्काईन हायब्रिडायझेशन कोणतं, sp हायब्रिडायझेशन. समजलं. जॉमेट्री कोणती, टेट्राहेड्रल जॉमेट्री, टेट्राहेड्रल जॉमेट्री. ठीक आहे. ते डिस्टॉर्ट होऊ शकते, पण ते आता आपल्याला एवढा डिटेल अभ्यास आत्ता नाही करायचा. ट्रायगोनल, sp2 म्हणलं की ट्रायगोनल आणि sp म्हणलं की डायगोनल. सो हा जो चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. समजलेला आहे. काय शंका, चल पुढे. आता हे मी सांगायचा प्रयत्न केला की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन असतं, sp2 हायब्रिडायझेशन असतं आणि sp हायब्रिडायझेशन असतं. सगळ्यांना या निमित्ताने एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, थोडंसं तुम्हाला 5वी 6वीला जावं लागेल, पर्सेंटेज काढता येत असणार आहे तुम्हाला शेकडेवारी. sp3 मध्ये टोटल ऑर्बिटल किती आहेत बाळांनो, 4. ऑर्बिटल प्रोनाऊन्सिएशन करत असेल तर ऑर्बिटल, आणि अनेक जर एखाद्या ऑर्बिटल म्हणत असेल तर ऑर्बिटल. सो इट्स ऑन यू. सो एकूण 4 ऑर्बिट आहेत बाळांनो याच्यामध्ये. त्या 4 पैकी एक ES आहे, 4 पैकी एक ES आहे. म्हणजे आपण पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं, 100%च्या स्वरूपात सांगायचं झालं तर 25% काय आहे याचं, ES कॅरेक्टर आहे. एस कॅरेक्टर किती पर्सेंट आहे, 25%. कसं काढलं, एक ES 3p, टोटल ऑर्बिट किती झाल्या 4, त्या 4 पैकी एक ES, हेन्स 25% sp आपण काय म्हणू शकतो, S कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर sp2 टोटल ऑर्बिट किती बाळांनो, 3, त्यापैकी एक ES. जर आपण 100 पैकी काढलं 1/3 गुणिले 100 तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 33.33. 33.33. सो S पर्सेंटेज आहे, S कॅरेक्टरचं पर्सेंटेज आहे 33.33. sp किती, 2 आहेत, 2 पैकी एक S म्हणजे 50%. म्हणजे काय, 50%. सर हे काय मध्येच नवीन काढलं, हे खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण पाहणार आहोत ना रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बन कंपाऊंड्स, त्यावेळेस आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे की कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे. त्याने होतं काय माहिती आहे का, आपल्याला पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कळतं. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर sp3 मध्ये 25%, sp2 मध्ये 33.33%, sp मध्ये 50%. याचा पुढचा फायदा हा होतो बाळांनो, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे लक्षात येतं, आणि तुम्हाला हा जनरल रूल माहिती पाहिजे, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन्क्रीजेस ॲज पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस अँड बॉन्ड लेंथ डिक्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. आणि आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस, मग तो जो बॉन्ड आहे तो तोडण्यासाठी जी एनर्जी लागते ती जास्त लागते. समजलेलं आहे, म्हणजे बॉन्ड एनर्जी इन्क्रीज होते. हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे. नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये तो मी खूप डिटेल एक्सप्लेन करून सांगेल, सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली की बॉन्ड लेंथ डिक्रीजेस, आणि बॉन्ड लेंथ कमी झाली, थोडक्यात काय, बॉन्ड घट्ट होतो, बॉन्ड लेंथ काय होते, कमी होते, बॉन्ड एनर्जी वाढते. आता साधी गोष्ट आहे, जर हे लॉजिक आपण इथं लावलं तर इथे 25% आहे, sp3 मध्ये, sp2 मध्ये आणि sp मध्ये जर आपण विचार केला, पर्सेंटेज ऑफ कॅरेक्टर एस कॅरेक्टर 25%, 33.3% अँड 50%. बरोबर. म्हणजे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कोणामध्ये जास्त आहे, sp मध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त आहे, किती, जवळपास 50%. sp2 मध्ये किती आहे, 33.33%.
33 म्हणतात ॲक्च्युली, ह्याचं प्रोनाऊन्सिएशन 33 नाही करत, 33.33% आणि इथे 25%. म्हणजे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कोणामध्ये जास्त आहे? SP मध्ये जास्त आहे. थोडक्यात अल्काईनमध्ये जास्त आहे. दीज आर अल्काईन, अल्कीन अँड अल्केन. अर्थात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे बॉन्ड स्ट्रॉंग कोणामधला असतो? आत्ता मी सांगितलेलं लक्षात असेल ना, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वाढलं की बॉन्ड लिंक काय होतो? कमी होतो. म्हणजे याची बॉन्ड लिंक खूप कमी आहे. म्हणजे हे तोडण्यासाठी, ट्रिपल बॉन्ड तोडण्यासाठी बॉन्ड एनर्जी खूप जास्त लागते. इथे थोडीशी कमी लागते आणि याच्यात खूपच कमी लागते. म्हणजे सहजासहजी तुम्ही कोणामधला बॉन्ड तोडू शकता? अल्केनमधील बॉन्ड तोडू शकता. त्याच्यानंतर अल्कीन आणि त्याच्यानंतर अल्काईन. सो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड तुम्हाला कशामध्ये आढळेल? अल्काईनमध्ये असेल. त्याच्यानंतर अल्कीनमध्ये त्यापेक्षा थोडंसं कमी, अल्केनमध्ये त्याहीपेक्षा कमी. सॅच्युरेशन आणि अनसॅच्युरेशन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत बाळांनो. आपण बॉन्डच्या स्ट्रेंथबद्दल बोलतो आहोत. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, जो आपल्याला उपयोगी पडणार आहे. समजा बाळांनो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. ऑफकोर्स इथे बाकीच्या 3 व्हॅलन्सी ओपन होतील. इथे 2 शिल्लक, ह्या 2 शिल्लक हायड्रोजन वगैरे सॅटिस्फाय करेल. इकडे 1 सिंगल बॉन्ड असेल तर नेहमी लक्षात ठेवायचा, हा सिंगल बॉन्ड सिग्मा असतो. काय असतो? सिग्मा. आता परत तुमचा प्रश्न असू शकतो, सर व्हॉट इज सिग्मा बॉन्ड अँड व्हॉट इज पाय बॉन्ड? नेचर ऑफ केमिकल बॉन्ड धडा शिकायला काहीतरी शिल्लक ठेवू ना आपण. सो सिग्मा म्हणजे काय होतं? इथे ज्या काही जे बॉन्ड तयार होतात, ज्या 2 ॲटममध्ये बॉन्ड तयार होतात, त्यांच्या ज्या ऑर्बिटल असतात त्या ओव्हरलॅप होतात. त्या जर ॲक्सियली ओव्हरलॅप झाल्या, कशा? अलॉंग द ॲक्सिस ओव्हरलॅप झाल्या की त्याच्यातून जो बॉन्ड तयार होतो त्याला सिग्मा बॉन्ड असं म्हणतात. आणि जर त्यांचं साईडवाईज ओव्हरलॅप झालं, म्हणजे बाजूनी ओव्हरलॅप झालं, तर त्याला काय म्हटलं? तर त्या परिस्थितीत जो बॉन्ड तयार होतो त्याला पाय बॉन्ड असं म्हणतात. समजलं? हे आत्ता एवढं डिटेल आपल्याला अभ्यासायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एक बॉन्डचा एक प्रकार आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा प्रकार आहे पाय बॉन्ड. ठीक आहे, सध्या एवढंच लक्षात राहू द्या. मग याच्यामध्ये हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जर याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, जर कार्बनचा सिंगल बॉन्ड असेल किंवा सिंगल बॉन्ड असेल तर तो बॉन्ड कसा असतो? सिग्मा असतो. म्हणजे हा सिग्मा असणार आहे, 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 हा सिग्मा असणार आहे. ठीक आहे, हा इकडे सिग्मा असणार आहे, हा सिग्मा असणार आहे, हा सिग्मा असणार आहे, हा सिग्मा असणार आहे. आता मेन गोष्ट, ज्यास डबल बॉन्ड तयार होतो, ट्रिपल बॉन्ड तयार होतो, त्यातला एक बॉन्ड सिग्मा असणार आहे, हा दुसरा बॉन्ड काय असणार आहे? पाय असणार आहे. डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड कसा असणार आहे? सिग्मा. एक असणार आहे पाय. सर ट्रिपल बॉन्ड असल्यावर त्यातलाही एकच बॉन्ड सिग्मा असणार आहे, बाकीचे बॉन्ड काय असणार आहेत बाळांनो? पाय असणार आहेत. सिंगल बॉन्ड असेल की बिंदास तुम्ही लिहायचं सिग्मा. समजले? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा कंपाऊंड आला, लेट अस से इथेन C2H6, बरोबर आहे ना फॉर्म्युला? C2H6 या पद्धतीने त्याचा स्ट्रक्चर मी काढला. तुम्हाला विचारलं सांगा याच्यामध्ये किती पाय बॉन्ड आहेत आणि किती सिग्मा बॉन्ड आहेत. चेक करा आता. हा बॉन्ड सिग्मा, हा बॉन्ड सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा. का सगळे सिग्मा? कारण हे सगळेच्या सगळे काय आहेत बाळांनो? सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल की बिंदास तुम्ही लिहून ठेवायचा, हा काय असणार आहे? सिग्मा असणार आहे. सो दिस इज हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड आर देअर? 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 सिग्मा बॉन्ड्स आर देअर. हाऊ मेनी पाय बॉन्ड? नो पाय बॉन्ड. एकही पाय बॉन्ड नाही. सो 0 पाय बॉन्ड. समजा तुम्हाला कंपाऊंड विचारला इथीन, लेट अस से इथीन विचारला तुम्हाला, CH2H2 दॅट इज C2H4. मग मी हे स्ट्रक्चर असं काढू शकतो ना, C कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. समजलं? या पद्धतीने याचं स्ट्रक्चर होईल. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत आणि किती पाय बॉन्ड आहेत हे सांगायचे आहेत. सो ठीक आहे, आपण आधी सिग्मा बॉन्ड सांगूया. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सिग्मा, किंवा कार्बन कार्बन नसेल किंवा कुठलाही सिंगल बॉन्ड असेल तरी सिग्मा. सिग्मा सिग्मा सिग्मा. आता या दोघांच्या बाबतीत मी काय सांगितलं मगाशी? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, त्यातला एक बॉन्ड कोण असतो? सिग्मा असतो. याच्यातला हा एक बॉन्ड सिग्मा. आता उरलेला जो आहे तो असणार आहे पाय. उरलेला जो आहे तो पाय, हा आहे पाय बॉन्ड. सो आता फायनली यादी तयार करूया. हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर देअर? 1
2 3 4 5. सो सिग्मा बॉन्ड किती आहेत याच्यामध्ये 5 आहेत. पाय बॉन्ड किती आहेत बाळांनो 1 आहे. सो सिग्मा बॉन्ड आहेत 5 आणि पाय बॉन्ड किती आहे 1. समजलेलं आहे. ठीक आहे. किती सिग्मा बॉन्ड आहेत आपल्याला एकूण टोटल मोजल्यानंतर 5 सिग्मा बॉन्ड मिळाले आणि पाय बॉन्ड किती मिळालेले आहेत 1 पाय बॉन्ड मिळालेला आहे. समजा आपल्याला ॲसिटिलिन बद्दल सांगितलं. ॲसिटिलिन म्हटलं की C2H2. फॉर्म्युला काय आहे C2H2. इट इज एक्झाम्पल ऑफ फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन सिरीज, होमोलोगस सिरीज. सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, एक सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन. सो दिस इज बॉन्ड फॉर्म्युला ऑफ द डॅश फॉर्म्युला ऑफ दी ॲसिटिलिन. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, या बाजूला एक हायड्रोजन, या बाजूला एक हायड्रोजन. यापैकी किती पाय बॉन्ड आहेत आणि किती सिग्मा बॉन्ड आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. करा चेक आता. सिंगल बॉन्ड दिसला की सिग्मा, सिंगल बॉन्ड दिसला की सिग्मा, स फॉर स, सिंगल बॉन्ड दिसला की सिग्मा. मग सर हे ट्रिपल बॉन्ड आहे, त्यातला एक सिग्मा, बाकीचे दोघं काय करायचे आहेत आपल्याला पाय पाय. कळलं. सो ॲसिटिलिनमध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत 1 2 3 सिग्मा बॉन्ड आहेत, 2 पाय बॉन्ड आहेत. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. टोटल कंपाऊंडचा विचारलेला आहे का ट्रिपल बॉन्डमध्ये किती सिग्मा आहेत किती पाय आहेत असं विचारलेलं आहे. हे पहिलं समजून घ्यायचं आणि मग तुमचं उत्तर तुम्ही तयार करणार आहात. ठीक आहे. चलो. सो द शेप्स ऑफ कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला बेसिकली हे कळलं पाहिजे. हे जे काही शेप्स आहेत दे डिपेंड ऑन दी टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. स्पेशली कार्बन कंपाऊंडबद्दल आपण बोलतो आहोत. तर sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन हे 3 मुद्दे आपले क्लिअर झाले. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर मी सांगितलं मगाशी टेट्राहेड्रल हा प्रकार याच्यामध्ये तुम्हाला आढळतो जॉमेट्री. sp2 असेल तर ट्रायगोनल असतो हे मी तुम्हाला सांगितलं. आणि sp जर असेल तर डायगोनल किंवा लिनियर, डायगोनल और लिनियर हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. आता एक ॲडिशनल पॉईंट आहे रिॲक्शनच्या दृष्टीने. हा पॉईंट तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. आता आपण सांगितलं की बॉन्डचे 2 प्रकार आहेत. एक आहे पाय बॉन्ड आणि एक आहे सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, पाय बॉन्ड त्या मानाने वीक असतो. आणि हे जे काही पाय बॉन्ड आहेत दे प्रोव्हाइड द मोस्ट रिॲक्टिव्ह सेंटर इन द मॉलिक्युल्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. आता मगाशी तर आता थोडंसं तुम्हाला असं वाटेल की मगाशी सरांनी वेगळं सांगितलं, आत्ता वेगळं सांगितलं. बॉन्ड तोडायला एनर्जी किती जास्त लागते तर ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्यामुळे तिथे एनर्जी जास्त लागते. मान्य. sp2 हायब्रिडायझेशनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते त्यापेक्षा कमी आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्यामध्ये त्याहीपेक्षा कमी. मग बॉन्डची स्ट्रेंथ जर पाहायला गेलं तर मग ट्रिपल बॉन्ड सर्वाधिक आपण म्हणूया की स्ट्रॉंग असतो, त्याच्यानंतर डबल बॉन्ड आणि आपण सिंगल बॉन्ड असं गृहीत धरूया. आता मुद्दा असा आहे रिॲक्शन कुठे घडते. सामान्यपणे रिॲक्शन घडताना कुठे घडते पाय बॉन्ड प्रोव्हाइड द मोस्ट रिॲक्टिव्ह सेंटर इन द मॉलिक्युल्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. सो मल्टिपल बॉन्ड असते एक पाय बॉन्ड हे मी सांगितलं. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतं तर त्याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड असतात हे मी सांगितलं. पाय बॉन्ड असणं वेगळं आणि पाय इलेक्ट्रॉन. एका बॉन्डमध्ये एक बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये एक पेअर असतं म्हणजे 2 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं आपण एक पाय बॉन्ड म्हणतो आहोत याचा अर्थ तिथे 2 पाय इलेक्ट्रॉन आहेत. इथे ज्यावेळेस मी असं सांगतोय की बाबा 2 पाय बॉन्ड आहेत याचा अर्थ तिथे 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. मग पाय बॉन्ड जर असतील बाळांनो इट प्रोव्हाइड्स द मोस्ट रिॲक्टिव्ह सेंटर इन द मॉलिक्युल्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. मग ऑफ दिस सेंटेन्स हे पुढे अभ्यास करत असताना आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. सो जिथे पाय बॉन्ड असणार आहे त्यावेळेस म्हणजे मल्टिपल बॉन्डमध्येच पाय बॉन्ड असतो हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. ते काय करतात रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्ह सेंटर म्हणून ॲक्ट करतात हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता काही प्रश्न आपण घेणार आहोत तुमच्या पुस्तकातले. हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल. हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल. इथे आपल्याला वेगवेगळी 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि या 2 उदाहरणामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत आणि किती पाय बॉन्ड आहेत असा आपला प्रश्न आहे. पहिलं एक्झाम्पल काय आहे पहा. पहिलं एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड
CH डबल बॉन्ड परत CH आणि CH3 असं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं उदाहरण आपल्यासमोर आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH3. सर अख्खं स्ट्रक्चर काढावं लागेल आणि मग आपल्याला ते कळेल. काही गरज नाही, मी सांगतो तसं लक्ष द्या. बॉन्ड नाही दाखवला ना याचा अर्थ तो सिग्मा. एवढं सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, कारण तो सिंगल बॉन्ड आहे म्हणून तो दाखवलेला नाही. म्हणजे इथे बॉन्ड दाखवलेला नाही एच बरोबरचा, म्हणजे सिग्मा बॉन्ड किती झाला? 1 झाला. बरोबर. अजून आपण टॅली करतोय. त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा असतो. बरोबर. बाकी 2 पाय असतात. सो पाय किती झाले आत्तापर्यंत आपल्याकडे? 1 2 झाले. सिग्मा किती झाले? हा पहिला 1, हा किती झाला? दुसरा, हा झाला 2. त्यानंतर इथे तिसरा CH चौथा. डबल बॉन्डमध्ये 1 काय असतो? सिग्मा. टोटल 5 झाले. आता हा पाय बॉन्ड तिसरा. आता इथे CH सिग्मा. कार्बन कार्बन बॉन्डिंग असणार आहे याच्यामध्ये. बरोबर. सो तो 1 सिग्मा आणि हायड्रोजन बरोबर 3. 1 2 3. बरोबर. पाय बॉन्ड याच्यामध्ये हा जो डबल बॉन्ड होता त्यात अजून 1 पाय बॉन्ड. सो टोटल किती झाले? 3 पाय बॉन्ड झाले. सर आम्हाला नाही कळलं. बरं ठीक आहे, नका कळू द्या. अख्खच्या अख्खं स्ट्रक्चर मी परत काढतो. हा C 1 2 3 झालं. या बाजूला 1 हायड्रोजन. समजले? हा 1 हायड्रोजन. 1 सोडून मी दाखवणार, दुसरं तुम्ही सोडवा. C ट्रिपल बॉन्ड C, इकडे 1 हायड्रोजन. आपण या कार्बनपर्यंत पोचलो. बरोबर. आता त्याला आपल्याला CH जोडायचं आहे. म्हणजे हा झाला C, त्याला जोडला मी हा H. डबल बॉन्ड, ह्या डबल बॉन्डपर्यंत पोचलो. डबल बॉन्ड कोणाबरोबर आहे? हा कार्बन बरोबर. हा कार्बन परत कसा आहे? सिंगल बॉन्ड. पुढे कोण आहे त्याला जोडलेलं? CH3. हा C 1 2 3 हायड्रोजन CH3. समजलं? आता 1 1 1 1 सिग्मा पाय चेक करत चला. हा आला सिग्मा, हा आला सिग्मा, हा सिग्मा. ह्या दोघांच्यापैकी 1 सिग्मा. हा खालचा सिग्मा, हा खालचा सिग्मा, हा सिग्मा. सिग्मा सिग्मा सिग्मा. कळलं? करा काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आले होते मग अशी माझे? 10. समजलं? काय शंका? पाय बॉन्ड किती? ह्या 3 मधले 2 पाय आणि हा 1 पाय. सो पाय बॉन्ड किती झाले? 3 झाले. समजलेलं आहे? सो तुम्ही अख्खं स्ट्रक्चर काढू शकता. नसेल तर नुसतं स्ट्रक्चरकडे बघितलं तरी आपल्याला कळतं. जेवढे सिंगल बॉन्ड आहे तेवढे सिग्मा काउंट करायचे आणि बाकी ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाय, डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाय. क्लिअर? ठीक आहे. दुसरं उदाहरण तुमचं तुम्ही सोडवा. पुढे What is the type of hybridization of each carbon in the following compound? Type of hybridization आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी, या प्रॉब्लेमकडे जाण्यापूर्वी आपण काही शिकलेलो आहोत का हे आपण आठवायचा प्रयत्न करतोय. मनातली मनात विचार. ठीक आहे. आपण हे शिकलेलो आहे. sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन शिकलोय ना आपण. हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड sp3, कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp. हे आपलं नॉलेज. याच्यावर आधारित हे प्रश्न सोडवायचे आहेत. सरांनी सोपे सोपे प्रश्न सोडवायचे असतात. सोपा सोपा प्रश्न घेतो पहिल्यांदा मी. याच्यातला बी घेतला. CH3 किती वेळा आहे बाळांनो? 2 वेळा आहे. बरोबर. म्हणजे CH3 परत एकदा CH3 झालं 2 वेळा CH3. त्याच्यानंतर त्याला जोडलेला हा C आणि त्याला जोडलेला ऑक्सिजन डबल बॉन्ड O. काय वॅलन्सी सॅटिस्फाय होत आहेत का सगळ्या? CH3 ठीक आहे. ह्याची चौथी वॅलन्सी या कार्बनने सॅटिस्फाय केली. याची दुसरी वॅलन्सी या कार्बनने सॅटिस्फाय केली. काहीतरी चुकतंय माझ्याकडून. हो 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 चुकलंय. काय चुकलंय? स्ट्रक्चर काढायलाच चुकलंय. हे असं पाहिजे CH3 C डबल बॉन्ड O CH3 हे असं पाहिजे.
बरोबर आहे ना, CH3 C डबल बॉन्ड ओ CH3. ठीक आहे, आता ते बरोबर आहे. आता आपल्याला याच्यातला प्रत्येकाचं हायब्रिडायझेशन, व्हॉट इज द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ ईच कार्बन ॲटम. चला, सगळेचे सगळे सिंगल बॉन्ड आहेत. sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. बरोबर, किती सोपं आहे बघा. सगळेचे सगळे सिंगल बॉन्ड आहेत. कोणतं हायब्रिडायझेशन? sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर. आणि दिस इज कार्बोनिल ग्रुप. ते महत्त्वाचं नाही, आता आपल्याला टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ओळखायचं आहे. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ तो झाला बाळांनो sp2 हायब्रिडायझेशन. सो हा कार्बन काय झाला? sp2 हायब्रिडाइज. सगळे सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडाइज. सगळे सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडाइज. कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 हायब्रिडाइज. ठीक आहे, एक उदाहरण झालं. दुसरं अजून कुठलं घेऊया? हे घेतोय. ठीक आहे, CH3 त्याला जोडलेला हा CH डबल बॉन्ड CH, C ट्रिपल बॉन्ड N, सायनाइड ग्रुप जो असतो ना बाळांनो, सायनाइड किंवा नायट्राइल, सो C ट्रिपल बॉन्ड N आहे तो. सगळे सिंगल बॉन्ड. हा कार्बन कसा असणार आहे बाळांनो? sp3 हायब्रिडाइज. हा कार्बन सगळे सिंगल बॉन्ड. नीट बघा, इकडे सिंगल बॉन्ड आणि इकडे डबल बॉन्ड आहे या कार्बनला, म्हणजे हा काय झाला बाळांनो? sp2 हायब्रिडाइज्ड. दिस कार्बन अगेन डबल बॉन्ड आहे या बाजूला, सो sp2 हायब्रिडाइज. व्हॉट अबाउट दिस कार्बन? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे काय झालं बाळांनो? sp हायब्रिडायझेशन. काय झालं? sp हायब्रिडायझेशन. सर नायट्रोजनचं काय? ज्या गावाला जायचंच नाही तिकडे विचारायचंच नाही, आपल्याला विचारले टाईप ऑफ कार्बन ॲटम. हायब्रिडायझेशन कोणाचं विचारले? कार्बनचं. तेवढाच विचार करूया. सो ठीक आहे. सो सिंगल बॉन्ड आहे कार्बन sp3 हायब्रिडायझेशन. डबल बॉन्ड आहे. सर सिंगल बॉन्ड आहे ह्या कार्बनचा. अरे इकडे बघा, हा हायड्रोजन मी इकडे लिहिला तर इकडे काय होणार आहे? डबल बॉन्ड होणार आहे. तर हा झाला sp2 हायब्रिडायझेशन. हा कार्बन पण डबल बॉन्ड आहे, sp2 हायब्रिडायझेशन. हा ट्रिपल बॉन्ड आहे, सो sp हायब्रिडायझेशन. समजलं? हे तुम्ही सोडवा, हे तुम्ही सोडवा, हे मी सोडून दाखवतो. काय रे? हे EH आहे, C आहे, कार्बोनिल ग्रुप, डबल बॉन्ड O, NH2. बरोबर. व्हॅलन्सी चेक करा कार्बनची. 2 3 4. ठीक आहे, बाकीच्यांचं सोडून द्या. कार्बनचंच हायब्रिडायझेशन विचारले आपल्याला. एकच कार्बन आहे याच्यामध्ये, आणि तो पण कार्बन कार्बन. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, पण कार्बनचा डबल बॉन्ड आहे, म्हणजे टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इज sp2 हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2 हायब्रिडायझेशन. सो काय उरलं असेल तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न